बटाव फोटोग्राफी, लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी, लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव। येवला नगरपालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा गढूळ होत असून तो त्वरित बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करावा। शहरात कीटकनाशक फवारणी करावी। विंचूर चौफुली येथे वाहतूक कोंडी होत असल्याने ट्रॅफिक सिग्नल बसवावा। नगरपालिकेचे मुख्याधिकारी आठवड्यातून 1 ते 2 वेळेस हजर राहत असल्याने त्यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी। अशा विविध मागण्यांचे निवेदन ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। आज तहसील कार्यालय येथे तहसीलदार साहेबांना येवला शहराच्या विविध समस्याच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले। अनेक समस्या या येवला शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सर्वसाधारण जनतेपुढे, परंतु त्याला न्याय मिळत नाही आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देऊन आम्हाला तहसीलदार न्याय देतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत। कारण या तालुक्याचा सर्व हा तहसीलदार असतो आणि इथे प्रशासनाचा कुठेही समन्वयक नाही आहे। म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे का आमच्या नगरपालिकेत सीओला तर वेळच नाही हो। म्हणजे आठवड्यातून 5 दिवस या ठिकाणी त्यांनी राहणं अपेक्षित आहे, परंतु आठवड्यातून 1 दिवस ते या ठिकाणी असतात। त्यांची चूक नाही, कारण लोकप्रतिनिधींचा हा धाकच राहिलेला नाही आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळं कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं आहे। आणि मग आमचे लोकप्रतिनिधी कुठे आहे हा प्रश्न आम्हाला पडतो, कारण इथे नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाही, आमदार साहेबांना वेळ नाही। त्यामुळे आम्ही आमची खंत कोणाकडे मांडायची आणि म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो। अतिशय गढूळ पाणी या ठिकाणी येतं आहे, त्याच्यामुळे अनेक मुलं आजारी पडत आहेत। त्या पाण्याची तुम्ही जर बघितलं, त्याचा हार्डनेस आणि pH जर बघितला तर तुम्ही ते पाणी वापरूसुद्धा शकत नाही, इतकी घाण परिस्थिती त्या पाण्याची झालेली आहे। येवल्या चौफुलीवरती आजची परिस्थिती बघितली तर इतकं म्हणजे मुंबईला जितकी ट्रॅफिक नसेल इतकी ट्रॅफिक येवल्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी हे सगळं बघतो। एखादी ॲम्ब्युलन्स जर निघायची असेल तर त्या ॲम्ब्युलन्ससुद्धा निघू शकत नाही। एखाद्या माझ्या माता भगिनीची डिलिव्हरी त्या विंचूर चौफुलीवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सिग्नल असावा असं आमच्या सर्व येवल्याकरांचं म्हणणं आहे, परंतु आम्हाला कोणी दातच देत नाही। याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही तहसीलदार साहेब आम्हाला याच्यात न्याय देतील, सर्व प्रशासनाला एकत्र आणून व्यवस्थित कोऑर्डिनेशन करतील आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करतील। त्यांनी जर ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आता जे तुम्हाला आम्ही 300-400 लोक शिवसैनिक या ठिकाणी आलो होतो, भविष्यामध्ये हे सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि 200-500 नव्हे तर कमीत कमी विंचूर चौफुलीवर 10,000 लोक येतील आणि त्या ठिकाणी साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।